तांबूस काया आणि काळी झुपकेदार शेपटी असणारा हा सह्याद्रीचा राजकुमार म्हणजे रानकुत्रा. या प्राण्याच्या पाऊलखुणा आता उत्तरेकडील सह्याद्रीत आणि संरक्षित वनक्षेत्राबाहेर विस्तारू लागल्यात. वाईल्ड डॉग्स किंवा रानकुत्रे यांना स्थानिक भाषेमध्ये कोळशिंदे किंवा कोळसुंदे असं म्हटलं जातं. इथले स्थानिक लोक आणि शिकारी यांच्यात या प्राण्याविषयी अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज असलेले आपल्याला आढळून येतात. उदाहरण द्यायचं झालं तर रानकुत्रे हे आपलं मूत्र आहे ते शेपटीच्या गोंड्याने आपल्या भक्ष्याच्या डोळ्यामध्ये उडवतात आणि त्यामुळे ते भक्ष्य आहे ते आंधळं होतं आणि त्यामुळे ते भक्ष्य पकडणं रानकुत्र्यांना इझी पडतं. अशा पद्धतीचा एक गैरसमज मोठ्या प्रमाणात इथल्या शिकाऱ्यांमध्ये आढळून येतो. आवाज देण्याच्या विविध पद्धती रानकुत्र्यांचे सामाजिक जीवन अबाधित ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. श्वानकुळातील प्राण्यांच्या संवाद कौशल्यात विविधता आढळते. या कुळातील प्राणी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विविध आवाजांचा वापर करतात. रानकुत्र्यांच्या वेगवेगळ्या आवाजांमध्येही विविधता दिसून येते. हे आवाज भुंकणे, किंचाळणे, विवळणे किंवा प्रसंगी शिट्टी मारण्यासारखे देखील असतात. संकटसमयी शिकार करतेवेळी किंवा कळप व्यवस्थापनासाठी हे प्राणी वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात. सक्षम दृष्टी आणि ज्ञानेंद्रियांच्या जोरावर रानकुत्र्यांचे कळप आपली शिकार शोधतात. सह्याद्रीमध्ये सापडणाऱ्या रानकुत्र्यांच्या कळपातील संख्या ही 2 ते 15 पर्यंत असू शकते. सहसा दिवसाच हे कळप शिकारीसाठी फिरताना दिसून येतात. कळपाने एकदा शिकार हेरल्यावर त्यामधील रानकुत्रे चिकाटीने भक्ष्याचा पाठलाग करतात. धावून धावून भक्ष्य दमल्यानंतर तो जिवंत असतानाच त्याचे लचके तोडण्यास सुरुवात करतात. रानकुत्र्यांच्या शिकारीचे हे वर्तन देवरुख गावातील एका देवराईत वन्यजीव निरीक्षकांनी नोंदवलंय. काही वर्षांपूर्वी देवरुख साखरपा प्रवासादरम्यान रस्ते अपघातात मृतावस्थेत असा रानकुत्रा म्हणजेच इंडियन वाईल्ड डॉग आढळून आला. त्यावरून त्यांचे ह्या भागात असलेले अस्तित्व अधोरेखित झाले. म्हणून आम्ही आजूबाजूच्या परिसरात कॅमेरा ट्रॅप्स लावून त्यांच्या हालचालीविषयी माहिती घेतली. कॅमेरा ट्रॅप्सवरील रेकॉर्डवरून असे लक्षात आले की त्यांचे येथे वर्षभर अस्तित्व आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये आम्हाला त्यांच्या पिल्लांचेही दर्शन झाले. यावरून ते ह्या भागात यशस्वीरित्या प्रजनन करत असल्याचेही लक्षात आले. तरीही अजूनही संरक्षित क्षेत्राबाहेरील रानकुत्र्यांच्या अधिवासाविषयी भरपूर अभ्यास होणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. वाई तालुक्याच्या उत्तरेकडील फणसाड वन्यजीव अभयारण्यात नुकताच रानकुत्र्यांच्या वावराचा पुरावा मिळालाय. त्यामुळे यापूर्वी मध्य सह्याद्रीपर्यंतच सीमित असणाऱ्या या प्राण्याच्या पाऊलखुणा आता उत्तरेकडील भूभागांमध्येही विस्तारू लागल्याची चिन्ह दिसतात. महाराष्ट्राच्या वेस्टर्न घाट्समध्ये रानकुत्री म्हणजेच कोळिष्णा किंवा कोळशिंदा ही जी आढळून येतात ती साधारणपणे सदर्न वेस्टर्न घाट्समध्येच आत्तापर्यंत त्यांचा मेजर अधिवास आढळून येतो. तो त्या मानाने नॉर्दर्न वेस्टर्न घाट्समध्ये कमी प्रमाणात दिसून येतो. पण मागच्या 5 वर्षाच्या अभ्यासानुसार आम्ही जोरजांभळी कन्झर्वेशन रिझर्वमध्ये जे काम केलं आहे तिथे आत्ता त्यांचं ब्रीडिंग पॉप्युलेशन आपल्याला आढळून येतं. तिथं त्यांचा प्रे बेसही खूप चांगला आहे. त्यामुळे ते पूर्णपणे स्थायिक झालेले आहेत आणि भविष्य काळात ते अजूनही नॉर्दर्न वेस्टर्न घाट्समध्ये पण जाण्याची शक्यता आहे. भोरपर्यंत तर त्यांचा अधिवास होताच. आता ते यापुढेही फणसाडच्या भागामध्येही दिसून येत आहेत. तर ते पुढे भविष्यात नॉर्दर्न वेस्टर्न घाट्समध्येही जाऊ शकतील. जंगलांचे विरळीकरण आणि त्यांचं नष्ट होणं, भ्रमणमार्गातील अडथळे तसेच रोग संसर्गामुळे रानकुत्र्यांचे अस्तित्व विलुप्तीच्या मार्गावर येऊन पोहोचलंय. त्यामध्येही ज्या जंगलांमध्ये गुरे चराई मोठ्या प्रमाणात केली जाते त्या ठिकाणी रानकुत्र्यांचा अधिवास कमी प्रमाणात असल्याचं एका अभ्यासाअंती समोर आलंय.
सह्याद्रीच्या उत्तरेकडील जंगलांमध्ये रानकुत्र्यांचा वाढता वावर पाहता त्यांच्या भ्रमणमार्गावर अभ्यास होणं आता गरजेचं बनलंय. शिवाय संरक्षित वनक्षेत्रांबाहेरील त्यांच्या भ्रमणमार्गाचं व्यवस्थापन करणंही या प्राण्याच्या भविष्यातील अधिवासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तो अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या वन्यजीव प्रबोधनाच्या चळवळीला पाठिंबा द्या.